समाधान पाहिजे आणि नुसतं आरोग्य पाहिजे. तुला नाही जायचं बरोबर जाऊन बोलवलं मी धरू का थांबा एक मिनिट थांबा एक मिनिट तुम्ही उलटा हा सुगंध छान. जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात तुम्ही अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. तर गाईज मी हळूहळू एवढ्यासाठी बोलते की आज आहे 2 सप्टेंबर. आज आहे आईचा वाढदिवस आणि मी सकाळी उठल्या तिला विश केलं, सगळं झालं आणि मी तिला सकाळपासून विचारते की आज काय स्पेशल करायचं, आज काय स्पेशल करायचं. आज तसाही तिचा उपवास आहे, बट काहीतरी स्पेशल करू, काहीतरी नैवेद्याला काहीतरी स्पेशल करू, बाहेरनं काहीतरी स्वीट आणू वगैरे वगैरे असं मी तिला सकाळीपासून उठल्यावर पहिल्यांदा विश केलं तेव्हापासून विचारते. पण तिचं उत्तर आहे की नाही, आता गणपती बाप्पा घरात आहेत, आता काही सेलिब्रेशन नाही, नंतर बघू, बाप्पाचं विसर्जन झाल्यावर ब्ला ब्ला ब्ला. पण तुम्हाला तर माहिती आहे मी तर प्रयत्न करत राहणार, दिवस संपेपर्यंत तिच्या मागे लागत राहणार आहे की काहीतरी सेलिब्रेशन करू. बघू आता ती त्याला दाद देते का नाही देते ते. आणि व्हिडिओ चालू झाला तेव्हा तुम्ही पाहिलं असेल गौरी 2 गौरींचं हे बघितलं, म्हणजे गौरींचा एक व्हिडिओ लावला होता मी आणि त्याचबरोबर आईची ओटी भरतानाचा एक व्हिडिओ लावला आहे. तर काल होतं गौरीपूजन आणि आम्ही गेलो होतो गौरीपूजनासाठी. तर म्हणजे आईला सवाष्णी म्हणून बोलवलं होतं एका ठिकाणी, तिथे गेलो होतो. पण काल आमचा पूर्ण दिवस त्याच्यातच गेला. काल मी व्लॉग नाही बनवला कारण काल आमचा पूर्ण दिवस त्याच्यातच गेला, पुढे मागे फिरण्यामध्ये, इथे जाण्यामध्ये. 2-3 ठिकाणी आम्हाला जायचं होतं गौरीपूजनासाठी तिथे. पण तरीसुद्धा मी तिथे एक छोटा व्हिडिओ क्लिप शूट केली, कारण की सगळेजणं काही कॅमेरा फ्रेंडली नसतात. सगळे अजून तेवढं म्हणजे व्हिडिओ बनवावं, व्लॉग बनवावं एवढे सगळे फ्रेंडली नसतात. त्याच्यामुळे मी तिथे अजिबात व्हिडिओज व्लॉग नाही बनवला, फक्त एक छोटे 2 व्हिडिओ क्लिप्स काढल्या. त्या तुम्हाला या इंट्रोच्या आधी बघायला मिळाल्या असतील. आणि मी विसरलेली नाही, मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तुम्हाला गणपतीच्या देखाव्यांचं हे करेन. आत्ताचे म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे दरवर्षीचे 10 दिवस जे असतात गणपतीचे ते खूप फ्री असतात ॲज कम्पेअर टू ह्या वर्षी इतका बिझी शेड्यूल चालू आहे. पण तरीसुद्धा मी प्रयत्न करते की तुम्हाला मी जेवढे मला होतील, माझ्या आसपासचे का होईना, जेवढे मला होतील तेवढी गणपतीची मंडळं मी दाखवणार आहे. तर एक मंडळ आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे आज, आमच्या घराच्या जवळच आहे ते दाखवणार आहे. आणि मग बघू संध्याकाळी काय प्लॅन होतो आहे, कुठे कसं बर्थडे सेलिब्रेशन करतो आहे, काय होतं आहे ते. सो मी एका कामासाठी बाहेर, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंट करा. मी येते बाहेर जाऊन आणि त्याच्यानंतर बघूयात संध्याकाळपर्यंत कसं बर्थडे सेलिब्रेशन करायचं. काही कुरापती गोष्ट माझ्या डोक्यात येते आहे का, किंवा ती मी जे तिला रिक्वेस्ट करते काहीतरी करूयात ते बघते का. गिफ्ट जे आहे ते माझ्या डोक्यात आहे, पण मी ते गणपती नंतरच देणार आहे. कारण की एकतर बाहेर नुसता पाऊस चालू आहे वेळा सगळं, त्याच्यामुळे काही सुचत नाही बाहेर जायला. जेव्हा बाहेर जायला निघावं तेव्हा पाऊस पडायला सुरुवात होते, त्याच्यामुळे काही होऊ शकत नाही आहे. पण तरीसुद्धा गिफ्ट मी विचार केलेला आहे, ते फक्त मला मिळालं पाहिजे. ते मिळालं तर गिफ्ट मी तिला तेच देणार आहे. सो चला आता मी बाहेर जाऊन येते, तोपर्यंत मी सांगितलं तसं करा तुम्ही, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब. तो आपण भेटूयात घरी आल्यानंतर, बघूयात पुढे काय. आणि गणपती मंडळ जे दाखवणार आहे ते पण त्याचाही व्हिडिओ मी घेऊन येते तुमच्यासाठी. आणि भेटूयात मग संध्याकाळी, बघूयात काय प्लॅन होतो आहे ते. सागर मंथन में प्रभु ने कश्यप रूप बनाया, अपनी पीठ पर मंदराचल पर्वत का भार उठाया। पृथ्वी की रक्षा के लिए 12 रूप में आया,
तर काहीच आज आमच्या बिल्डिंगमध्ये जे बेलसरे काका राहतात त्यांच्या घरी आरती आहे. तर आता आम्ही सगळेजण तिकडेच निघालो आहे. तर तुम्ही पण चला माझ्यासोबत तिकडे आरतीला, मी तुम्हालाही घेऊन जाते. पण मी तिथे आरतीला पोहोचते तेवढ्या वेळात व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका. ओके, चला तर मग जाऊयात आरतीला. ते सत्यनारायण आमचं आहे ना तिकडे होतो आपण आई असते तिथे मग मी इकडे म्हणजे काहीतरी आपण आरती तरी पोहायला जाऊ इकडे पवार साहेब बसा कम्फर्टेबल जय देव जय मंगलमूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मानव सोने मात्रे मानव कामना पूर्ती. जय देव जय देव मंगलमूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मानव सोने मात्रे मानव कामना पूर्ती. जय देव जय देव कन्या सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया जन्मवाटे दुर्जोडा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती हो वाळू भावाची हो वाळू जय देव कठोरवरा भोळा नेने विशाळा अर्धांगी पार्वती सिंहांच्या माळा. विभूतीचे उधळण श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा बलिहाळा. जय देव. चला या थोडासा खाली. हां, खूपच हे होतं अंधार. बड्डे राहिला सोसायटीच्या लोकांना बोलायची गरज नाही राहिली. विशेष नाही, थोडासा खाली करा फक्त, म्हणजे मग येईल उजेड. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर. वा उपास यायचा. हां त्याच्याकडे पाहू पण नका. नाही, फोटो कर. थांब एक मिनटं. हां नाही ती फाट पक्की आहे, तुला नाही वाटत खाऊ. मोबाईल मध्ये बरोबर आलाय फोटो, बरोबर आलाय मग फोटो.
ठीक जाईल विषय. झालं. हे पोरांना म्हणा कापून घ्या ते. कापा आणि घ्या. ज्याला पाहिजे त्याला द्या. मी खाल्ल्याशिवाय कोणी जाऊ नका. सगळ्यांबद्दल सगळं मी आभारी आहे बरं का. माझा अविस्मरणीय वाढदिवस झाला आहे काय आठवण आहे? मग. सोसायटी तर्फे आपले खूप खूप अभिनंदन. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पकड गपचूप. मला पाहिजे का खा खा खा. त्याला मोठाच पाहिजे. त्याच्यामध्येच आम्ही लहानचं मोठं झालेलं मला नाही बाबा आवडतो. माझ्या कसा आहे केक? मम्मीच्या वाटचालीने तुम्ही देऊ का अजून थोडं लक्ष द्या. नाही बोलणार. किती वाईट आहे. हे बाबा मला नाही आवडत केक. बस याला हात ढकलता का? हा, खा 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 खा. पायनॅपल फ्लेवर आहे ना. तिला जडही पडेल तो. थांबा, तुम्ही मोठा घ्या. बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हो त्या पेशाला अजून अजून देऊ का? तिने एवढं घेतलं. हे पडेल का? बाकीच्या घरी बाकीचं घरी घेऊन जा. काकूंना ठेवा घरी नेऊन ठेवू. काकूंच्या बर्थडेचा केक काकूंना मी केक मला बॉक्स देऊ. घेऊ का त्याला बॉक्स आहे आपण आजीकडे ठेवती. आजीकडे सो गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ जेवढा तुमच्यासाठी सरप्रायझिंग होता तेवढा माझ्याहीसाठी, आईसाठी, म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीसाठीच सरप्रायझिंग होता. कारण की आज मी आईला सकाळी म्हटलं होतं की वाढदिवस आहे तुझा, आज आपण काहीतरी स्पेशल करूयात काहीतरी. तर ती मला म्हणाली होती की नाही, गणपती आहेत, आपण बाहेर पार्टीला तर जाऊ शकत नाही, आणि आत्ता गणपतीमध्ये ना बाहेरचा केक खाऊ शकतो ना काही खाऊ शकतो. आईने तसाही नाही खाल्ला, कारण आईचा आज उपवासच होता. पण केक कटिंग वगैरे असं करावं ही माझी मनापासून इच्छा होती की बा आपण खाली गणपती आहे, खाली सुद्धा सगळे जमतील तर सगळ्यांसोबत एकत्र केक कटिंग करावं. आणि मला आश्चर्य वाटतंय की बाप्पानी माझी ही इच्छा एकदम पटकन क्विकली पूर्ण केली. कारण की आज ज्या बेलसाच्या काकांकडे मी आरतीला गेलो होतो त्या काकूंना आईनी सकाळी सांगितलं होतं बोलता बोलता असं जस्ट कारण तिला फोन येत होते सारखे, त्यामुळे कोणाचे फोन येत आहेत एवढे, तर तेव्हा आईनी सहज म्हणून सांगितलं होतं की आज माझा वाढदिवस आहे, तर असं असं सगळेजण शुभेच्छांचे फोन करतात, मी नंतर बोलेन वगैरे. आणि तेव्हा असं ना तिच्या डोक्यात होतं ना, तिने घरी आल्यावर मला हे सांगितलं तेव्हा माझ्या डोक्यात होती ही गोष्ट की ते वाढदिवस साजरा करतील. मग आम्ही त्यांच्याकडे आरतीला गेलो तेव्हा काकूंनी काकांना सांगितलं, आणि सोसायटीची आरती झाल्यानंतर सगळ्यांनी मिळून सरप्रायझिंगली केक वगैरे केक आणून केक कट करून वगैरे, तो एगलेस केक होता. तर आम्ही एकतर आमच्या बिल्डिंगमधले 90% लोक हे व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे ते खात नाहीत. आणि नाहीतर मग परत त्याच्यावर होईल की अरे गणपती चालू होते आणि मग तुम्ही केक कट केला, मग तो एगलेस होता का हे होतं का, तर तो एगलेस केक होता. आमच्या बिल्डिंगमधले 90% लोक आहेत जे नॉनव्हेज नाही खात, व्हेजिटेरियनच आहेत. म्हणजे नॉनव्हेज खाणं हे वाईट आहे चांगलं आहे हा मुद्दा नाही आहे, पण व्हेजिटेरियन आहेत. आणि तर तो केक आणला होता आणि मग केक कट केला. आईनी तर काही खाल्ला नाही कारण आईचा उपवासच होता, पण सगळ्यांनी खाल्ला. आणि माझ्या मनात होतं की तिचा आज वाढदिवस साजरा करावा, तर तो बाप्पाच्या आशीर्वादाने आणि त्यांनी बरोबर तो साजरा करून घेतला सगळ्यांसोबत. ह्याचा मला मनापासून खूप आनंद झाला आहे, आईलाही मनापासून खूप आनंद झाला आहे, आणि आईनं तुम्हालाही आनंद झालेला असणारच आहे.
सो त्यामुळे मग मी मध्ये काही शूट नाही करू शकले, कारण की हे प्लॅनिंगमध्येच नव्हतं की मी बाहेर गेले होते का कामासाठी, आले आरती करायला तर आरती झालेली होती ॲक्च्युली, आणि मला ते काका जे आहेत ते म्हणत होते लवकर ये, तर मला काही कळलं नाही तेव्हा, त्यामुळे मी काही व्हिडिओ चालू नाही केला. पण मग जेव्हा त्यांनी सांगितलं केक कट करतो तर मी पटकन व्हिडिओ चालू केला, त्यामुळे तेव्हा मी काही बोलले नाही, मी काही सांगितलं नाही, फक्त तेव्हा जे चाललं आहे तसं शूट केलं. आणि मग नंतर आत्ता घरी आलो आम्ही केक वगैरे कट करून सगळं. सो आता मी तुमच्याशी बोलते. तर तुम्हाला आजचं बर्थडे सेलिब्रेशन आईचं कसं वाटलं? हे खूप काय म्हणता येईल त्याला, ॲक्सिडेंटल म्हणा किंवा आपण म्हणूयात की अचानक झालेली गोष्ट आहे. म्हणजे कुछ कुछ इत्तेफाक अच्छे होते हैं म्हणतात, तर तसे हे इत्तेफाक होता की हा खूप अचानक घडलेली गोष्ट होती आणि ही अतिशय छान होती. माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली त्याच्यामुळे. आणि सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आईचा बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं हेही मला सांगा. सगळ्यांनी कॉमेंटमध्ये आईला हॅपी बर्थडे लिहा. हॅपी बर्थडेच्या कमेंट्स एकदम भरून टाका इनबॉक्समध्ये. आत्ता मला काही बोलायला सुचत नाही, कारण मला पण खूप आनंद झाला आहे ते बर्थडे सेलिब्रेशन बघून त्याच्यामुळे. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच आवडला असणार आहे आय नो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खाली कमेंट्स करा हॅपी बर्थडे म्हणून, आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता बाप्पाचा आशीर्वाद आहे तो प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जर तुम्ही मी आपण जर त्याचा मार्ग बनत असू तर काहीच हरकत नाही आहे. सो तो बाप्पाचा आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला असे अधिकाधिक मस्त मस्त व्हिडिओज बघायला मिळतील. सो आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी.